नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं दिसणं आणि आपलं मन म्हणजे आपली आतली अवस्था यांचा काही संबंध असू शकतो का? एका प्राचीन जातक कथेत ना ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. चला ऐकूया कावळा आणि चक्रवाक यांची ही साधी सोपी पण खूप खोल अर्थ सांगणारी गोष्ट. तर या कथेची सुरुवातच एका कोड्यापासून होते. विचार करा, इथे दोन पक्षी आहेत. एकीकडे आहे कावळा, जो गावामध्ये मिळणारं सगळ्यात चविष्ट मीठ तेल लावलेलं मांस खातो, आणि दुसरीकडे आहे एक चक्रवाक, जो नदीकाठी मिळणारं अगदी साधं गवत खातो. म्हणजे बघा, दोघांच्या खाण्यापिण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि मग प्रश्न पडतो, तोच प्रश्न जो स्वतः त्या कावळ्याला पडला. हाच प्रश्न या कथेच्या रहस्याची किल्ली आहे. तो विचार करतो, मी इतकं भारी खातो तरीही मी असा काळाकुट्ट, आणि हा चक्रवाक साधं गवत खाऊन इतका सुंदर कसा? पण थांबा, ही गोष्ट वाटते तितकी सरळ नाहीये. ही फक्त दोन पक्ष्यांची कथा नाहीये. नाही, या कथेमागे एक दुसरी खरी कथा दडलेली आहे. ही गोष्ट खुद्द तथागतांनी एका माणसाच्या समस्येवर उपाय म्हणून सांगितली होती. चला बघूया, काय आहे या कथेमागची कथा. तर ही गोष्ट आहे एका भिक्षूची. तो ना खूप लोभी होता, म्हणजे सतत त्याची चौकशी चालायची. आज जेवण कुठे आहे, कुठून आमंत्रण आलंय, आणि मांसाहाराचं नाव ऐकलं की त्याचा चेहरा अगदी खुलायचा. त्याची हीच वृत्ती पाहून तथागतांना वाटलं की याला काहीतरी शिकवण दिली पाहिजे, आणि त्यासाठीच त्यांनी ही कथा निवडली. तथागतांनी त्या भिक्षूला थेटच विचारलं, अरे, मोक्षाच्या मार्गावर येऊनही तू इतका लोभी का? तुझा हा लोभ आजचा नाहीये. खूप पूर्वी याच लोभामुळे तू हत्तींच्या मृतदेहांवरही समाधानी नव्हतास आणि मोठं जंगल गाठलं होतंस. असं म्हणून त्यांनी त्या भिक्षूच्याच पूर्वजन्माची ही कथा सांगायला सुरुवात केली. तर आता आपण परत येऊया त्या मूळ कथेवर. शहरातल्या मांसाहाराला कंटाळलेला किंवा म्हणा ना असमाधानी झालेला तो कावळा जंगलात येतो, आणि तिथे गंगेच्या काठावर त्याला दिसतो तो सुंदर चक्रवाक. त्याला पाहिल्या पाहिल्या कावळ्याच्या मनात तोच प्रश्न उभा राहतो. कावळ्याचं डोकं कसं चालतं बघा. त्याला वाटतं, अरे छा, हा इतका सुंदर दिसतोय म्हणजे नक्कीच काहीतरी भारी खात असणार. त्याला पक्क वाटत होतं की हा चक्रवाक गंगेतले मोठमोठे चविष्ट मासे खातो, आणि म्हणूनच त्याच्या अंगावर इतकी चमक आहे. पण चक्रवाकाचं उत्तर ऐकून कावळापुरता गोंधळलाच. चक्रवाक अगदी शांतपणे म्हणाला, अरे नाही मित्रा, मी मासे किंवा कुठलंही मांस खात नाही. हे जे नदीकिनारी गवत आहे ना, तेच माझं अन्न आहे. आता हे ऐकून कावळ्याचा विश्वासच बसेना. तो म्हणाला, काहीतरीच काय सांगतोस? हे शक्यच नाही. मी गावात मीठ तेल लावलेलं एकसे एक चविष्ट पदार्थ खातो, तरीही माझा रंग बघ कसा आहे. आणि तू? त्याच्या आवाजातला तो गोंधळ आणि ते असमाधान अगदी स्पष्ट जाणवत होतं. आणि मग चक्रवादाने ते रहस्य उलगडलं, खरं कारण सांगितलं. आता नीट लक्ष द्या, कारण हा ह्या कथेचा गाभा आहे. सौंदर्याचा खरा स्रोत काय असतो हे आपल्याला इथेच कळणार आहे. चक्रवाक म्हणाला, फरक आपण काय खातो यात नाहीये, तर कसं जगतो यात आहे. तुझ्या मनात पाप आहे, भीती आहे. तू इतरांचं नुकसान करून सतत घाबरत घाबरत जगतो आणि खातो. या उलट मी कोणालाही त्रास देत नाही. माझं मन शांत आहे आणि मला कशाचीही भीती नाही. तर मग काय शिकायला मिळालं? चक्रवाकाचं ज्ञान अगदी सोपं आहे. आपली आतली स्थितीच आपल्या बाहेरच्या रूपाला घडवते. जर आयुष्य भीती आणि दहशतीत गेलं तर कुरूपता येतेच. पण जर आपण वाईट गोष्टी सोडून दिल्या, कोणालाही त्रास दिला नाही, तर आपण आपोआपच सुंदर दिसू लागतो. कारण जे निरुपद्रवी असतात त्यांच्यावर सगळेच प्रेम करतात. एवढं सगळं ऐकूनही कावळ्यावर काही परिणाम झाला का? नाही. तो म्हणाला, हे तुझं ज्ञान तुझ्याजवळच ठेव, आणि तिथून उडून परत आपल्या त्याच उकिरड्यावर जाऊन बसला. त्याने बदल स्वीकारायला नकार दिला. इथे तथागतांनी कथा संपवली, पण खरी गोष्ट तर आता सुरू होणार होती. आता वेळ होती त्या कथेतील पात्र आणि समोर बसलेली व्यक्ती यांना जोडण्याची. तथागतांनी मग त्यामागचा खरा अर्थ उलगडायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, त्या गोष्टीतला तो जो लोभी कावळा होता ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः आहेस. त्या चक्रवाकाची जी जोडीदार होती ती होती राहुलची आई. आणि तो ज्ञानी चक्रवाक, तो होतो मी स्वतः. या एका वाक्याने संपूर्ण कथेचा अर्थच बदलून गेला, नाही का? पण मग त्या भिक्षूचं काय झालं? त्याने कावळ्यासारखं केलं का? नाही. त्याने ते ज्ञान स्वीकारलं. त्याला आपली चूक कळली. आणि असं म्हणतात की ही कथा ऐकल्यावर त्या लोभी भिक्षूने आध्यात्मिक प्रगतीचा तिसरा टप्पा गाठला. ही प्राचीन कथा संपली, पण जाता जाता आपल्यासमोर एक प्रश्न नक्कीच उभा करते.
जेव्हा आपल्या आयुष्यात अशी एखादी संधी येते काहीतरी शिकण्याची, बदलण्याची, तेव्हा आपण काय करतो? आपण त्या कावळ्यासारखं पाठ फिरून आपल्या जुन्याच सवयींना कवटाळून बसतो की त्या भिक्षूप्रमाणे ती शिकवण स्वीकारून एक पाऊल पुढे टाकतो? विचार नक्की करा.